सर्वात पहिली बातमी ती म्हणजे जय महाराष्ट्राने जी विशेष मोहीम हाती घेतलेली आहे त्या संदर्भातली। राज्यभरात रुग्णवाहिकांची काय सध्याची स्थिती आहे ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय, कारण राज्यभरात रुग्णवाहिकाच आजारी पडल्याचं दिसतंय। या रुग्णालयाबाहेरच्या सगळ्या रुग्णवाहिका धुळखात स्थितीमध्ये आहेत। संपूर्ण राज्यभरात अनेक जिल्हे आणि या अनेक जिल्ह्यांमध्ये काय सध्याच्या रुग्णवाहिकांची सध्याची स्थिती आहे ते आपण दाखवतोय। रायगडमधली ही दृश्य आपण पाहतोय, माणगाव जिल्हा रुग्णालयातली ही दृश्य आहेत आणि इथे रुग्णवाहिका कशा प्रकारे धुळखात स्थितीमध्ये आहेत ते आपण पाहतोय। अत्यंत मूलभूत सुविधा आहे ही, जी प्रशासनाकडून मिळत असते रुग्णांना, मात्र तीच जर वेळेत मिळत नसेल आणि जर अशा स्थितीमध्ये जर का रुग्णवाहिका असतील तर या आरोग्याचा कशा प्रकारे शाश्वती देणार सरकार, हे आता इथं मोठा सवाल उपस्थित होतोय। कारण आपत्कालीन सेवा कशी मिळणार हा इथं सवाल उपस्थित होतोय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अजेश नाडकर यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। माणगाव येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात हजारोच्या संख्येने रुग्ण उपचार घेत असतात। या रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था सरकारकडून करण्यात आलेली आहे। या ठिकाणी 3 ॲम्ब्युलन्स आहेत, मात्र सध्या या ॲम्ब्युलन्सची परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सध्याचे हे दृश्य आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 ॲम्ब्युलन्स आपल्याला दिसतात। एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती कायमस्वरूपी बंद झालेली आहे, मात्र या 2 ॲम्ब्युलन्स पैकी ही आपण जे दृश्यांच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स पाहतोय ती ठिकठिकाणी जे आहे ती डॅमेज झालेली आहे, तर ठिकठिकाणी गंज लागलेली आहे। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहिलात तर या ॲम्ब्युलन्सची काय परिस्थिती झालेली आहे हे आपल्या लक्षात येईल। ही ॲम्ब्युलन्स क्वचित वापराला काढली जाते, मात्र ही जी दुसरी ॲम्ब्युलन्स आहे ती या ठिकाणी सातत्याने रुग्णांच्या सेवेसाठी ॲम्ब्युलन्सचा वापर होतो। मात्र हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपचारासाठी जे आहेत ते रुग्ण येत असतात। जर तुम्हाला येथून पुणे किंवा मुंबईला उपचारासाठी जावं लागत असेल तर तुम्हाला खाजगी ॲम्ब्युलन्सचा या ठिकाणी वापर करावा लागतो आणि त्यामुळे रुग्णांचा आहे तो आर्थिक भूदंड या ठिकाणी बसतो। त्यामुळे येणाऱ्या काळात सरकारने या ठिकाणी सुसज्ज आणि नवीन ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करावी अशी मागणी जी आहे ती नागरिकांकडून केली जात आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। याच संदर्भात आता तिथून थेट आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर जोडले गेलेले आहेत। अजेश, माझा पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की सध्या तुम्ही कुठे उभे आहात आणि तुमच्या आजूबाजूला काही ॲम्ब्युलन्स आहेत का, रुग्णवाहिका आहेत का, आणि त्याची सध्याची स्थिती काय आहे त्या संदर्भातली माहिती द्या। श्रेयस, सध्या मी आहे माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात, ज्या रुग्णालयातून हजारो जे रुग्ण आहेत ते उपचारासाठी येत असतात। रायगड जिल्ह्याचे हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि जवळपास 5 ते 7 तालुक्यातून रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी या ठिकाणी येत असतात। ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्सची परिस्थिती आपण दृश्यांमधून दाखवली त्याच ॲम्ब्युलन्सच्या ठिकाणी मी उभा आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी पाहू शकता। माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये जवळपास 3 ॲम्ब्युलन्स आहेत, त्यापैकी एक कार्यरत आहे। एक जी ही ॲम्ब्युलन्स आहे ती सातत्याने या ठिकाणी उभी असते आणि या ठिकाणावरून आपण जर पाहिलं तर ही ॲम्ब्युलन्स ठिकठिकाणी डॅमेज झालेली आहे, काही ठिकाणी जंग लागलेली आहे आणि धूळ खात बसत ही या ठिकाणी उभी आहे। एकंदरीत 3 ॲम्ब्युलन्स पैकी जर श्रेष्ठ पाहायला गेलो अजेश, मी जरा आपल्याला थांबवतो, कारण आपण सध्या आढावा घेतलेला आहे तो प्रेक्षकांना आम्ही दाखवलेला आहे कशा प्रकारे इथल्या रुग्णवाहिकांची स्थिती आहे। मात्र आपण सांगताय 3च रुग्णवाहिका आहेत आणि एक ती भंग अवस्थेत दिसतीये आपल्याला, तर त्यामुळे किती इथे रुग्णांचा आवाजाव असते किंवा किती रुग्ण सातत्याने रोज येत असतात आणि त्यामुळे जो ताण आहे तो या आरोग्य व्यवस्थेवर कशा प्रकारे पडतोय त्या संदर्भातली काय माहिती आहे? श्रेयस, जर पाहायला गेलं तर रुग्णसेवकांसाठी उपलब्ध असणाऱ्या रुग्णवाहिका ह्या अत्यंत महत्वाच्या असतात। वैद्यकीय सेवेतील महत्वाचा घटक म्हणून रुग्णवाहिकांकडे पाहिलं जातं। मात्र माणगाव उपजिल्हा रुग्णालयात सातत्याने दिवसभर हजारोच्या संख्येने जे रुग्ण आहेत ते या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात। मात्र या ठिकाणची ॲम्ब्युलन्स एकच कार्यरत असल्याने जो भूदंड आहे आर्थिक तो रुग्णांना बसतो, कारण या ठिकाणाहून जर आपल्याला उपचार घेण्यासाठी या तुमच्या क्षेत्रामध्ये कोण आमदार आहे ते त्या संदर्भात त्यांनी दखल घेतली आहे का? कोण आमदार आहे, कोणत्या पक्षाचे आहे? हा उपजिल्हा रुग्णालय जो आहे तो श्रीवर्धन मतदारसंघात येतो। श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार या आदिती तटकरे आहेत। वारंवार या ठिकाणी ग्रामस्थ असतील किंवा नागरिकांनी असतील या ठिकाणी
रुग्णवाहिका सुसज्ज असली पाहिजे, कारण मुंबई गोवा महामार्गच्या मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या ठिकाणी बहुतांश मुंबई गोवा महामार्गावर जे अपघात होतात त्यांना देखील उपचारासाठी याच ठिकाणी आणला जातो। त्यासाठी वारंवार मागणी या ठिकाणी केली जात आहे की सुसज्ज अँब्युलन्स या ठिकाणी असली पाहिजे, जेणेकरून उपचार घेण्यासाठी तातडीने मुंबई किंवा पुण्याला नेता नाही येईल। श्रेयस जी, कारण आता संपूर्ण महाराष्ट्र ही बातमी पाहते, कारण जय महाराष्ट्राची ही विशेष मोहीम आपण हाती घेतलेली आहे। कारण आता तिथल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत आणि जे तिथले स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून कितपत दखल घेतली जाणार, आपलं या संदर्भात आपण काय जनतेला आवाहन कराल, कारण आपण तिथून या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट करताय। अजेश, माझा आवाज येतोय आपल्याला? हा श्रेयस, ह्या संपूर्ण जो प्रश्न आपण उपस्थित करतोय तो प्रश्न आपल्याला स्थानिक प्रतिनिधींपर्यंत देखील पोहोचवावा लागणार आहे, कारण या रुग्णांनी हा जो प्रश्न आहे तो आतापर्यंत प्रतिनिधींपर्यंत पोहोचवलाय का? प्रतिनिधींना याबाबत माहिती तरी आहे का? पुढची बातमी पाहूया, आपण वर्धेमध्ये पाहूया। वर्ध्यामध्ये काय सध्याची रुग्णवाहिकांची स्थिती आहे, कारण राज्यभरातली स्थिती आम्ही दाखवतोय। वर्ध्यातली स्थिती अशी आहे की रुग्णवाहिका सलाईनवर असल्याचं दिसतंय। जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा जिल्ह्यातलं आणि तिथली ही दृश्य आहे, कारण आजूबाजू जिल्ह्यामधले आजूबाजूचे जे गाव आहेत, तालुके आहेत, ते एकमेव हे रुग्णालय आहे जिथे उपचारासाठी रुग्ण येत असतात आणि अशा प्रकारची स्थिती वर्धेतली आपल्याला दिसतीये। वर्ध्यामध्ये जवळपास 15 अशा रुग्णवाहिका आहेत ज्या या अवस्थेत धूळखात अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे वर्धाचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी। पाहूयात। राज्य शासनाकडून रुग्णालयासाठी नवीन रुग्णवाहिका देण्याचे काम सुरू आहे, परंतु जुन्या रुग्णवाहिका आजही आजारी अवस्थेत धूळखात पडल्याचे चित्र दिसत आहे। आपण सध्या उभा आहोत वर्ध्यातील सामान्य रुग्णालय परिसरामध्ये आणि त्या परिसरामध्ये आपण रुग्णवाहिका बघत आहोत ज्या धूळखात पडलेल्या आहेत, पूर्ण कचऱ्यामध्ये पडून आहेत, अवस्थेत आहे, बंद अवस्थेत आहे। एकीकडे शासन नवीन रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी देतात, पण दुसरीकडे जुन्या रुग्णवाहिका ह्या धूळखात पडलेल्या आहेत। यामध्ये काही चालू कंडिशनच्या सुद्धा रुग्णवाहिका आहे, परंतु शासन किंवा आरोग्य विभाग याकडे अजूनही दुर्लक्ष करीत आहेत। एकीकडे काही दिवसापूर्वीच वर्ध्यामध्ये एका गर्भवती महिलेला कळा आल्याने तिला रुग्णवाहिकेची आवश्यकता होती, परंतु वेळेवर रुग्णवाहिका न आल्यामुळे तिला चक्क ST बसने प्रवास करून रुग्णालय गाठावे लागले। आता असेच जर या रुग्णांना ST बसने प्रवास करावा लागत असेल तर मग रुग्णवाहिका रुग्णांच्या कामात केव्हा येईल, असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा। वर्ध्यातल्या रुग्णवाहिकांची काय स्थिती आहे आपण ते पाहतोय। लाडक्या बहिणीचे पैसे तर खात्यात जमा झाले, मात्र लाडक्या बहिणीला रुग्णसेवा कधी मिळेल, रुग्णवाहिका सुस्थितीत कधी मिळेल, हा प्रश्न आम्ही उपस्थित करतोय। वर्ध्यातल्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे थेट तिथून जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण आत्ताच थोड्या वेळ आधी आढावा घेतला, त्यात उल्लेख केला की एका महिलेला या रुग्णवाहिकेच्या अभावी त्रास झाला आणि या संदर्भात समस्या निर्माण झाली आणि गैरसोय होती आहे। काय सध्या तिथली स्थिती आहे? तुम्ही सध्या कुठे उभे आहात? श्रेयश, अगदी बरोबर। सध्या मी याच वर्धा जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला उभा आहोत, ज्या ठिकाणी ज्या रुग्णवाहिका आहेत ज्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पडलेल्या आहेत, आजारी अवस्थेत पडलेल्या आहेत। आपण दृश्यामध्ये दाखवू शकतो की ह्याच त्या रुग्णवाहिका आहे की पूर्णपणे कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये रुग्णालयाच्या पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी लावून ठेवलेले आहेत। या संदर्भात आपली सकाळीच जेव्हा बातमी प्रसारित झाली त्यानंतर लोकप्रतिनिधींचे काही फोन आलेत की हा प्रकार कुठला आहे। तर जे देवळी विधानसभेचे आमदार आहेत राजेश बकाने, त्यांचा फोन आलेला होता की हा प्रकार कुठला आहे, तर त्यांना सांगण्यात आलं की वर्धेच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे एरियामध्ये हा सर्व रुग्णवाहिका ठेवलेल्या आहेत। तर त्यांनी सांगितले की आम्ही तातडीने याची प्रमोद, आपण आता उल्लेख केला की प्रतिनिधींनी याची दखल घेतलेली आहे, मात्र हे जे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती शहराच्या भागामध्ये आहे आणि इथे पंकज भोयर प्रतिनिधित्व करतात, भाजपाकडून तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत। त्यांनी काही दखल घेतली आहे का या संदर्भात? निश्चितच, नक्कीच त्यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे। वर्धेच्या 4ही लोकप्रतिनिधींचे सकाळीच म्हणजे बातमी प्रसारित होताच फोन आलेले आहेत
आणि त्यांनी दखल सुद्धा घेतलेली आहे किंवा नेमका हा प्रकार योग्य नाही आहे यावरती योग्य ती कारवाई करून ज्या रुग्णवाहिका बंद स्थितीत आहेत त्यांना लगेचच सुरू करून योग्य ठिकाणी म्हणजे रुग्णालयात पाठवून कोणत्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतल्या जाईल असे सुद्धा प्रमोद, त्यांनी मात्र इथे आश्वासन प्रश्न दिले. असा उपस्थित राहतो की नागपुरात आता यंदाचं हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी हे अधिवेशन नागपुरात घेतलं जातं. तर आता वर्धा नागपूर काही जास्त दूर नाहीये आणि तिथे अधिवेशन होत आहे. पंकज भोयर यांनी काय आश्वासन दिलंय किंवा तिथल्या जिल्ह्यातल्या कोणी स्थानिक प्रतिनिधींनी आश्वासन दिलंय हा मुद्दा अधिवेशनात गाजवणार म्हणून? नक्कीच जे देवळी विधानसभेचे जे आमदार आहेत राजेश बक्कानी आणि वर्धा विधानसभेचे पंकज भोयर यांनी सांगितलं की सोमवारपासून नागपूरचं हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये नक्कीच हा मुद्दा मांडला जाईल. जसं की जो समुद्रपूर तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी जी घटना घडलेली होती त्या महिलेला रुग्णवाहिका मिळाली नसल्यामुळे एसटी बसने जावं लागलं, अशी घटना जिल्ह्यात परत घडू नये असे सुद्धा लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले. त्याचसोबतच जे स्थानिक अधिकारी आहेत शल्य चिकित्सक अधिकारी असेल किंवा आरोग्य अधिकारी असेल यांच्यावर सुद्धा कुठेतरी वचक बसायला पाहिजे. अशा पद्धतीच्या परत घटना व्हायला नको पाहिजे. आता एक उल्लेख केला आपण की महिलेला रुग्णसेवा मिळाली नाही आणि तिला एसटीतून न्यावं लागलं. काय तो नेमका प्रकार होता आणि अशा सातत्यानं घटना वर्धा जिल्ह्यातून समोर येतच असतात. तर आणखी काही घटना अशा घडलेल्या आहेत का ज्या तुम्हाला लक्षात आहेत त्या प्रेक्षकांना सांगा. जी नक्कीच ज्या पद्धतीने समुद्रपूरची जी घटना होती त्या महिलेला प्रसूतीच्या कळ्या आलेल्या होत्या. समुद्रपूर तालुक्यापासून 10 ते 12 किलोमीटरवरती उमरी हे गाव होतं. त्या गावामध्ये त्या महिलेला उपचारासाठी तिला जेव्हा प्रसूतीच्या कळ्या आल्या तर कुठल्याही प्रकारचे आशा वर्कर असेल किंवा आरोग्य विभागाचे अधिकारी असेल यांची मदत तिथे पोहोचली नाही. वास्तविक पाहता आरोग्य अधिकाऱ्यांचा ही माहिती असायला पाहिजे की कोणती महिला प्रसूतीच्या काळामध्ये आहेत किंवा कसं आहे आणि त्यावेळेस तिला नक्कीच रुग्णवाहिका तिथं पोहोचवायला पाहिजे होती. दुसरी घटना झाली आहे हिंगणघाट तालुक्यामध्ये अल्लीपूर सर्कल आहे तिथे सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे त्या महिलेला बैल बंडीवर रुग्णालयात पाठवावं लागलं आणि तिची बैल बंडीमध्येच प्रसूती झालेली होती. जवळपास 6 महिन्यापूर्वीचा हा काळ आहे. अशा घटना वर्धा जिल्ह्यामध्ये वारंवार घडत आहे आणि प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल याकडे जाणून बुजून म्हणा किंवा काहीतरी प्रमोद, आपल्याला ही मोहीम अशी सुरू ठेवायची आहे आणि याचा पाठपुरावा असं सातत्याने करत राहा. या संदर्भातले अपडेट देत राहा. तुमचा धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूया. आता अकोल्यामध्ये काय सध्या रुग्णवाहिकाची स्थिती आहे तेही जाणून घेऊया. कारण अकोल्यामध्ये देखील रुग्णवाहिका या आजारी असल्याचं दिसत आहे. रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिका धूळखात अवस्थेत आहेत आणि इथले प्रश्न कधी निकाली लागणार असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. अकोल्यामध्ये सुद्धा काहीशी परिस्थिती सारखीच पाहायला मिळते. दिवसांदिवस अपघाताचं प्रमाण वाढत आहे आणि म्हणजे अपघातग्रस्तांना तात्काळ ॲम्ब्युलन्स ची सेवा मिळाली पाहिजे यासाठी आरोग्य यंत्रणेने तत्पर असलं पाहिजे. परंतु असं दिसत नाही. काही ॲम्ब्युलन्स किरकोळ नादुरुस्तीच्यामुळे गौरक्षणच्या रोडवर जर आपण तिथलं ऑफिस आहे तिथं जर पाहिलं तर किरकोळ दुरुस्तीमुळे नादुरुस्तीमुळे बंद पडलेल्या आहेत. ते जर दुरुस्त करून जर आरोग्य सेवेमध्ये जर दाखल झाल्या तर रुग्णांना त्याचा निश्चितच फायदा होईल. अकोल्यामध्ये रुग्णवाहिकांची सध्याची काय स्थिती आहे त्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या अकोल्याच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी. तोही पाहूया. अकोला जिल्ह्यातील आरोग्य विभाग हे नेहमीच तत्पर असतं ते रुग्णांच्या आरोग्यासाठी. आपण या ठिकाणी पाहू शकता की रुग्णांचं आरोग्य केव्हा व्यवस्थित राहील ज्यावेळेस रुग्णवाहिकाच व्यवस्थित असतील. पण या ठिकाणी जे आहे रुग्णवाहिकाचे जे आहेत त्याच आजारी पडलेल्या आपण पाहू शकता. या ठिकाणच्या सर्व ज्या रुग्णवाहिका आहेत त्या बंद पडलेल्या अवस्थेत आहे. तर रुग्ण हे कशा प्रकारे आपला उपचार घेऊ शकतील हेच नव्हे तर आणखी काही रुग्णवाहिका आपण पाहू शकतो ज्या फक्त एका कारणाने इथे महिन्यापासून बंद पडलेली आहे. ते म्हणजे फक्त त्याच्या या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. वर्षा मोरे अकोल्यातल्या आमच्या प्रतिनिधी थेट जोडल्या गेलेल्या आहेत. वर्षा, माझा पहिला प्रश्न सध्या तिथली रुग्णवाहिकांची स्थिती काय आहे? किती रुग्णवाहिका आहेत एकूण आणि किती कार्यान्वित आहेत आणि किती अशा प्रकारे खराब अवस्थेत पडलेल्या आहेत? शिराळ्यास मी आहे सध्या गौरक्षण रोडवरील जे अँब्युलन्स विभाग आहे त्याच्या शासकीय त्या ऑफिसच्या बाहेर आहे. त्या ऑफिसला टाळं लागलेलं आहे त्याच्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही आहे. पण मी सध्या त्या कार्यालयाच्या बाहेर आहे. या ठिकाणी एक नव्हे दोन नव्हे श्रेया तर अनेक रुग्णवाहिका ज्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेल्या आहेत. नवीन जे आहे रुग्णवाहिका 20 अकोल्यात दाखल झालेले आहे. इनॉग्रेशन नाही झालं म्हणून त्या अद्यापपर्यंत चालू केलेल्या नाहीये. पण ज्या रुग्णवाहिका आहेत त्या जर रुग्णवाहिका चालू असत्या तर रुग्णांना वेळेवर उपचार घेता आले असते.
आणि त्या वेळेवर उपचार घेतामुळे ते रुग्ण जे आहेत ते व्यवस्थित ठणठणीत अगदी बरे झाले असते. रुग्णांना ह्या पण रुग्णवाहिका काही मिळतात रुग्णांना- कुठे, त्या संदर्भातली काय माहिती आहे, कुठे त्यांना नेमक्या या रुग्णवाहिका मिळतात? शासकीय कार्यालयातच त्यांना या रुग्णवाहिका मिळतात, परंतु त्या बंद असल्या कारणाने एका ठिकाणी त्या बंद पडलेल्या आहेत आणि अनेक महिन्यांपासून त्या धूळ खात आहेत. त्या स्वतः आजारी आहेत, तर त्या रुग्णांना काय उपलब्ध करून देण्यात येतील? पण जेव्हा श्रेयस हे जे अपघात ज्या लोकांचा होतो त्या अपघात स्थळी जर रुग्णवाहिका वेळेवर नाही पोहोचली त्यामुळे सुद्धा अनेक अपघातग्रस्तांचा आणि जागीच याचमुळे मृत्यू वर्ष झालेला आपण आहे. असंही पाहतोय की खाजगी रुग्णवाहिका आता रुग्णांना घ्याव्या लागतात, तर त्या खाजगी रुग्णवाहिकेसाठी जवळजवळ किती पैसे अधिकचे भरावे लागतात? कारण शासनाद्वारे ही जी रुग्णवाहिका असते ती फार कमी दरात असते किंवा मोफत असते, पण खाजगीसाठी किती पैसे मोजावे लागतात? श्रेयस, त्या खाजगी रुग्णवाहिका आहे ज्या 500 ते 600 रुपये दर, दूरचा प्रवास असेल तर 500 ते 600 दर मोजून अगदी रुग्णांच्याकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून घेतल्या जाते. श्रेयस, अगदी जर पाहिलं तर शासकीय रुग्णवाहिका जर त्यांना उपलब्ध मिळाली तर खाजगीकडे त्यांचा कल नसतोच. श्रेयस जी, या संदर्भातली ही मोहीम आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे. या संदर्भातला पाठपुरावा करतच राहा. तुर्तास धन्यवाद वर्षा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्याला पुढची बातमी बघूया. आता नाशिकमध्ये काय सध्याची रुग्णवाहिकेची स्थिती आहे तेही जाणून घेऊया, कारण राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णवाहिकांची काय स्थिती आहे ते विशेष मोहीम जय महाराष्ट्र सुरू आहे, ते आम्ही आपल्याला दाखवतोय. आता नाशिकमध्ये आपण पाहूयात, ही नाशिकची दृश्य आहेत. नाशिकमध्ये देखील रुग्णवाहिकांचा पंचनामा आम्ही केला आणि नाशिकमध्ये रुग्णवाहिका या व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसतंय. काही रुग्णवाहिका इथे नव्याने दाखल झालेल्या आहेत, मात्र त्यांना अजून नंबर प्लेट नाही आली असं कारण सांगण्यात आलेलं आहे आणि त्या सुरू नाही करण्यात आलेल्या आहेत. 90हून अधिक रुग्णवाहिका आहेत तिथे जे सेवा देत आहेत, मात्र ग्रामीण भागामध्ये गैरसोय रुग्णांची होतच आहे. त्यामुळे कधी रुग्णांना वेळेवर ही रुग्णवाहिका मिळणार आणि सुस्थितीत मिळणार हा प्रश्न कायम आहे. नाशिकमधल्या सध्याच्या स्थितीचा संपूर्ण आढावा देण्यासाठी आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर थेट जोडले गेले आहेत. किरण, सध्या तुम्ही कुठे आहात आणि काय तुमच्या आजूबाजूला सध्याची स्थिती आहे या रुग्णवाहिकांची? किती रुग्णवाहिका आहेत आणि किती सुरू आहेत, किती बंद आहेत? श्रेयश, जे राज्यातली परिस्थिती आहे अशीच काहीशी परिस्थिती नाशिकमध्ये बघायला मिळते. राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये जी परिस्थिती आहे अशीच काहीशी परिस्थिती नाशिकमध्ये सुद्धा आहे. नाशिक जिल्हा रुग्णालय अंतर्गत 93 हे रुग्णवाहिका हे नाशिकमध्ये चालू आहेत आणि जिल्हा परिषदच्या अंतर्गत सुद्धा काही रुग्णवाहिका हे नाशिकमध्ये चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळते. मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका असून सुद्धा सेवा मात्र हे मिळत नाहीत अशा पद्धतीच्या ज्या हे नागरिकांच्या तक्रारी आहेत. आणि विशेष म्हणजे नाशिकचा जो आदिवासी भाग आहे, खरं तर या भागामध्ये हे जे रुग्णवाहिका आहेत ते काम करत नाहीत अशा पद्धतीच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. वेगवेगळे कारण देण्यात येतात. आता किरण, आपण उल्लेख केला की पुरेपूर प्रमाणामध्ये इथे रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. जवळजवळ 90हून जास्तच्या आसपास रुग्णवाहिका आहे. हा आकडा बऱ्यापैकी आहे. तरीही रुग्णसेवा व्यवस्थित मिळत नाही अशी तक्रार आहे. का व्यवस्थित मिळत नाही, कोण त्याला जबाबदार आहे? खरं तर या संदर्भात वेळोवेळी लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत. वेळेवरती 102 असेल, 108 असेल, हे दोन्ही जे अँब्युलन्स हे रुग्णाला मिळत नाहीत अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत. खरं तर जिल्हा रुग्णालयाकडनं जे नियोजन हे केलं पाहिजे ते कुठेतरी झालेलं नाही. एक अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते. गरोदर महिलांसाठी 102 आहे आणि ज्या आहे ते आपत्कालीन परिस्थिती वेळेस 108 जे अँब्युलन्सचा वापर केला जातो, पण या दोन्ही अँब्युलन्सची सेवा जी आहे ते वेळेवर मिळत नाही अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत. आणि जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देत नाही असा आपण उल्लेख केला. कोण इथले आमदार खासदार आहेत, त्यांना माहिती आहे का या संदर्भात? खरं तर तक्रारी अनेक लोकप्रतिनिधींनी केलेल्या आहेत. तसंच सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करणाऱ्या लोकांनी या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत आणि त्यावरती आमचं काम चालू आहे अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे आता जिल्हा रुग्णालयाकडनं मिळालेलं आहे. आणि त्याच पद्धतीने 14 नवीन हे रुग्णवाहिका सुद्धा आता हे नाशिक जिल्हा रुग्णालय अंतर्गत दाखल झालेले आहेत, पण ते अद्याप चालू नाहीये. नंबर प्लेट आले नाहीत, एक अशा पद्धतीचं कारण देण्यात आलेलं आहे. पण एकूणच परिस्थिती जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात या ज्या अँब्युलन्स सेवा मिळण्याची गरज हे रुग्णांना आहे ते मिळत नाही अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत. आणि त्यावरती जिल्हा रुग्णालय आता हे चांगल्या प्रकारे नियोजन करून हे सगळे रुग्णवाहिका रुग्णांसाठी वापरावं अशा पद्धतीची मागणी होताना बघायला मिळते. या संदर्भातला पाठपुरावा करतच राहा. या नवीन आलेल्या रुग्णवाहिका कधीपर्यंत सुरू होतात त्या संदर्भातली माहिती वेळोवेळी देतच राहत होता. धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आता पुढची बातमी भिवंडीमधून पाहूयात. भिवंडीमध्ये रुग्णवाहिकांची स्थिती काय तेही जाणून घेऊया. राज्यभरातल्या रुग्णवाहिकांची स्थिती आपण पाहतोय तर भिवंडीमध्ये देखील 3 रुग्णवाहिका आहेत. 3ही कार्यान्वित आहेत, मात्र त्या अपुऱ्या पडत आहेत आणि इथे डॉक्टरांकडून असं सांगण्यात येत आहे की रुग्णवाहिका पर्याप्त आहेत, मात्र तरीही इथे रुग्णांकडून तक्रार केली जाते आणि रुग्णांची गैरसोय होती अशा तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे
टाळाटाळ केली जाते का व्यवस्थापनाकडून, हाही इथं महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. कारण 3च रुग्णवाहिका आणि इथे अनेक रुग्ण सातत्याने येत असतात. 24 तास अत्यावश्यक सेवेत या 3ही रुग्णवाहिका असतात आणि काही रुग्णवाहिका अशा धुळखात अवस्थेत आहेत ज्या आम्ही आपल्याला दृश्यांमध्ये दाखवतो. IGM हॉस्पिटलला 3 ॲम्ब्युलन्स आहेत अवेलेबल आणि त्या 3ही ॲम्ब्युलन्स सुस्थितीत ऑन रोड चालू आहेत आणि 100 बेडच्या अनुषंगाने शासनाच्या नियमाप्रमाणे 3 ॲम्ब्युलन्सची गरज असते आणि 3 ॲम्ब्युलन्स आपल्याकडे आहे. तरी पण IGM हॉस्पिटल हे 200 बेड प्रस्तावित आहे, 200 बेडची मान्यता आलेली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी 4 ॲम्ब्युलन्सची गरज असते आणि 1 ॲम्ब्युलन्स मिळवण्यासाठी ऑलरेडी आपण प्रस्ताव पाठवलेला आहे. या हॉस्पिटलमध्ये यायचं, मोफत उपचार करायचे आणि तेच उपचार झाल्यानंतर अँब्युलन्सला 5,000 रुपये द्यायचे. मग मोफत उपचार झालाच कसा काय? त्या अँब्युलन्सची संख्या वाढवायला पाहिजे. भिवंडी शहराचा आणि तालुक्याचा बघितलं तर 3 अँब्युलन्स हा फार म्हणजे नगण्य विषय आहे. म्हणून या अँब्युलन्स वाढवल्या पाहिजे अशी माझी मागणी आहे. आता भिवंडीनंतर पनवेलमध्ये काय स्थिती आहे तेही जाणून घेऊया. पनवेल येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सरकारी अँब्युलन्स अवघ्या 2 किंवा 3 असून खाजगी अँब्युलन्सची संख्या इथं मात्र वारेमाप आहे. कारण त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला चांगलीच कात्री लागते इथं. कारण खाजगी रुग्णवाहिका चालक रुग्णांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या गैरसोयीचा चांगलाच फायदा घेतात आणि त्यांच्याकडून पैसे येतात. इथे खाजगीचाच इथं वारेमाप इथं पाहायला मिळतं. कारण शासनाकडून ज्या रुग्णवाहिका सर्वसामान्य रुग्णांना दिल्या जातात त्या इथं नाही आहेत. अडचणींचा सामना इथं रुग्णांना मोठ्या प्रमाणात करावा लागतोय. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांसोबत सरकारी अँब्युलन्सच आजारी असून सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला इथं चांगलीच कात्री बसती आहे आणि खाजगी अँब्युलन्स इथं मात्र चांगल्याच मालेमाल झाल्याचं दिसत आहे. या संदर्भात तिथली जी सध्याची स्थिती आहे ते जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर थेट जोडले गेलेले आहेत. साहिल, सध्या तुम्ही कुठे उपस्थित आहात? सध्याची तिथली काय स्थिती आहे? किती अँब्युलन्स आहेत? किती सुस्थितीत आहेत आणि किती खराब अवस्थेत आहेत? श्रेयस, मी आता पनवेल शहरातल्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणामध्ये उभा आहे. एक गोष्ट आपण नेहमीच म्हणतो की रायगड जिल्ह्यातलं पनवेल हे एक सुधारलेलं शहर आहे किंवा शहरीकरण झालेलं एक नावारूपास आलेलं शहर आहे. या ठिकाणी आपण जर एक गोष्ट पाहिली तर एखाद्या खाजगी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला लाजवेल अशा पद्धतीची उपजिल्हा रुग्णालयाची ही इमारत आहे. मात्र एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे 120 बेड संख्या असलेल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये अवघ्या 2च अँब्युलन्स या ठिकाणी कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की 100 बेड हे इतर आजारग्रस्त रुग्णांसाठी राखीव असतील किंवा 20 ट्रॉमा केअर सेवेसाठी 20 बेड आहेत. अशी एकूण 120 बेड संख्या आहे. मात्र या 120 बेडच्या पाठीमागे अवघ्या 2च अँब्युलन्स या ठिकाणी कार्यरत असल्याचं पाहायला मिळते. तर आपण पाहिलं की रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय या कारणासाठी होते की कारण या ठिकाणी रुग्ण आणल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कारण या ठिकाणी जर आपण या प्रांगणामध्ये पाहिलं तर 1 ते 2 अँब्युलन्स फक्त सरकारी आपल्याला पाहायला मिळतील. मात्र मोठ्या संख्येनं खाजगी या रुग्णवाहिका आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण खाजगी रुग्णवाहिकांचा उल्लेख करताय साहिल, मी जरा आपल्याला थांबवतो. या खाजगी रुग्णवाहिका किती पैसे घेतात पेशंट कडून? साधारणपणे पनवेलच्या परिसरात जर रुग्णाला जावं लागत असेल तर 1500 ते 2000 रुपये भाडं आकारतात. मात्र तेच जर आपल्याला पनवेल पासून रायगड जिल्ह्यात जर जावं लागलं तर सुमारे 12 ते 15,000 रुपये देखील या ठिकाणी आकारले जातात, जे की सर्वसामान्य रुग्णांना या ठिकाणी परवडलं जात नाही. जर आपण म्हणतो की अत्यावश्यक सेवेसाठी अँब्युलन्स हे वरदान ठरतं, मात्र या ठिकाणी एक विदारक दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे की अवघ्या 2 ते 3च अँब्युलन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला ही मोठी कात्री लागत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. हे जिल्हा जे प्रशासन आहे त्यांना या संदर्भात आपण काही विचारणा केलेली आहे का की 120 बेडचं हे रुग्णालय आहे, तिथे ट्रॉमा सेंटर आहे, इतक्या मस्त सुविधा तिथे त्यांनी दिलेल्या चांगल्या सुविधा आहेत, पण अशा प्रकारे 2च रुग्णवाहिका का आहेत? कारण रुग्णांच्या तक्रारी सातत्याने येतच असतील तर हे खाजगीच्या भरोश्यावरच चाललेलं आहे का की काय त्यांनी या संदर्भात दखल घेतली आहे? निश्चितच श्रेयस, आपण या ठिकाणी याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आलोय. मात्र एक गोष्ट खेदाची म्हणावी लागेल, या ठिकाणी जे अधीक्षक आहेत किंवा इतर जे वरिष्ठ मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्या अक्षरशः केबिनला या ठिकाणी आज लॉक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे निश्चितच जरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांच्या जरी काही समस्या असतील तर त्यांनी अशा वेळेला कोणाकडे दाद मागावी किंवा कोणाचा दाद एक महत्त्वाचा प्रश्न मात्र इथले स्थानिक प्रतिनिधी कोण आहेत, आमदार खासदार कोण आहेत, त्यांनी या संदर्भात काही दखल घेतलेली आहे का? त्यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलंय का?
निश्चितच श्रेयस इथले जे स्थानिक आमदार आहेत, आमदार प्रशांत ठाकूर हे भाजपच्या या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत, जी. त्यांच्याकडून याबाबत कोणता पाठपुरावा केला की नाही याबाबत आपल्याकडे अद्याप माहिती नाहीये. मात्र निश्चितच जय महाराष्ट्रने जो आवाज उठवलेला आहे, सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्य सेवेबाबत जो आवाज उठवलेला आहे, या बातमीच्या प्रदर्शनानंतर निश्चितच स्थानिक लोकप्रतिनिधींना जाग येईल असा आशावाद मात्र निश्चितच व्यक्त करावा असं वाटतं. जी साहिल, आपल्याला ही मोहीम अशी सुरू ठेवायची आहे आणि याचा पाठपुरावा करतच राहा आणि या संदर्भातले अपडेट देत राहा. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.